नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, ज्या प्रकारच्या बातम्या मी रोज ऐकतो, बघायचा प्रयत्न करतो, हल्ली हळूहळू करत युट्यूबचाही कंटाळा यायला लागलाय. कारण तोचतोचपणा इतका आहे. काहीही नवीन नसतं. काहीही नवीन नसतं. गेली 3 वर्ष एकनाथ शिंदे यांचं धनुष्यबाण काढून उद्धव ठाकरेंना बहाल करणारे शेकडो पत्रकार झालेले आहेत आणि शेकडो घटनातज्ञ कायदे पंडित झालेले आहेत. पण 3 वर्ष उलटून गेली. लोकसभा, विधानसभा, स्थानिक निवडणुका एकनाथ शिंदेनी धनुष्यबाणावर लढवून जिंकल्या सुद्धा आणि मशालीच्या निशाणीवर लढून उद्धव ठाकरे सातत्याने पराभूत झाले सुद्धा. पण तोचतोचपणा चालू आहे. ट्विस्ट, पलटलं, अमुक झालं, तमुक झालं, हे त्याच अगदी आंबलेल्या आणि सडलेल्या कडीला ऊत आणण्याचा प्रयत्न चालू असतो. आणि ही मी एक गोष्टीची तुम्हाला एका बातमीची गोष्ट सांगितली. अशा डझनभर बातम्या आहेत, त्या सतत इकडे तिकडे फिरून परत परत त्यालाच नवी फोडणी घातली जाते. या पलीकडे काय जात नाही. आणि याचं कारण मित्रांनो असं आहे, या सगळ्या बातम्या आणि त्यातलं विश्लेषण दादांत खोटं ठरतं, 100% चुकीचं ठरतं. आणि त्याचं कारण असं आहे की या नेत्यांची जी बकवास असते, तोंडपाटीलकी असते, तीच दाखवत राहतात. हा, आता राज ठाकरे असं म्हणाले की तुमचं म्हणणं काय की मग देवेंद्र फडणवीसांनी केलेला पलटवार. जरांगे पाटील काहीतरी बोलले, जरांगे असं बोलले, बावनकुळे, तुम्हाला काय वाटतं की बावनकुळेंनी काय केलं की बावनकुळेंचा पलटवार किंवा ह्याचा हल्ला बोल. कळत नाही मित्र. याचं कारण असं आहे की हे विश्लेषण नाहीये. ज्या प्रकारच्या बातम्या त्याच कंटाळा येईपर्यंत सांगितल्या जातात, त्याचं कारण हे लोक एक गोष्ट विसरून गेले की राजकीय विश्लेषण हा अभ्यासाचा विषय आहे, टाइमपासचा विषय नाहीये. आणि त्यामुळे T20 नावाचा जो क्रिकेटचा प्रकार आहे, अवघ्या 20 ओव्हरमध्ये तुमचा डाव संपतो, मग समोरच्याचा डाव असतो. आणि यांचे 20 ओव्हर्स आणि त्यांच्या 20 ओव्हर्स याच्यामध्ये प्रत्येक चेंडू मागे ज्या प्रकारे कॉमेंट्री बदलत जाते, त्या प्रकारे निष्कर्ष, निवाडे आणि निकाल बदलत जाताना आपण बघतो. आणि आपण आधी जी अपेक्षा व्यक्त केली ती 100% चुकीची ठरली आहे, याचा विधी निषेध नसलेली माणसं जाणकार म्हणून बोलत असतात. तर माझं एवढंच सांगणं त्यांना आहे. आणि यांची सगळी पोपटपंच ऐकणारे जे आहेत त्यांना एवढंच सांगणं आहे की बाबांनो, राजकीय विश्लेषण हा तुमच्यासाठी टाइमपासचा विषय असेल, ऐकणाऱ्यांसाठी सुद्धा टाइमपासचा विषय असेल, पण सामान्य जनता, सामान्य नागरिक याच्यासाठी हा टाइमपासचा विषय नाही. राजकारणामध्ये ज्या ज्या घडामोडी घडत असतात त्याचे तात्पुरते किंवा दूरगामी परिणाम सामान्य समाजाच्या आणि जनतेच्या जनजीवनावर होत असतात. कधी ते वैयक्तिक असतात. आता उदाहरणार्थ, नीट सारख्या परीक्षेचा पेपर फुटला, ही पत्रकारांसाठी एक बातमी असेल, पण त्यासाठी ज्या मुलांनी अपरंपार कष्ट केले होते आणि जी मुलं हळवी किंवा भावना विवश होणारी होती, अशा काही मुलांनी आत्महत्या केल्या. त्यांचं भविष्य उज्ज्वल असावं म्हणून त्यांच्या पालकांनी किडूक मिडूक जमवलेलं सुद्धा विकून त्यांना कुठे कोचिंग क्लासमध्ये घातलं असेल, त्यांच्या शिक्षणावर खर्च केला असेल. त्या मुलांनी आत्महत्या केल्यावर ते पालक आणि त्यांचं कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त होऊन गेलेले. त्याकडे संवेदनशील होऊन आपण बघू शकत नाही का? काय 20-21 मुलांच्या आत्महत्या झाल्या. यावर ज्या पद्धतीत बोललं जातं, ज्या पद्धतीनं राजकारण केलं जातं,
तेव्हा जणू काय भारत सरकारने किंवा ती परीक्षा घेणारे आहेत त्यांनी या मुलांना टिपून टिपून गोळ्या घालून मारले. आणि मग असं सरकार विरोधी ऐकायला ज्यांना आवडतं, ज्यांना भाजपच्या विरोधातलं ऐकायला आवडतं, असे लोक मिटक्या मारत ते ऐकतात. भाजप विरुद्ध ऐकायचे हौस असलेले लोक आहेत, भाजपच्या बाजूने ऐकायचे हौस असलेले लोक आहेत. पण म्हणून जे राजकारण घडत असतं किंवा घडवलं जात असतं, त्या राजकारणामध्ये इतका थिल्लरपणा विश्लेषणात असू नये. ही कोणीही एक नेता प्रवक्ता जी काय बाष्कळ बडबड करतो तो खरोखरच समाजोपयोगी आहे की नाही, समाज जीवनावर याचा काय गंभीर परिणाम होणार आहे की नाही, याकडे ढुंकून न पाहता जर तुम्ही ते ग्लोरीफाय करणार असाल किंवा लपवून ठेवणार असाल तर तुमच्या इतके समाजकंटक दुसरा कोण नाही. कारण एखाद्या वाईट गोष्टीचे परिणाम सगळ्यांना निमूटपणे भोगावे लागतात, त्यातून सुटका नसते. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की T20 जे काही 20-20 ओव्हर्सचा सामना असतो, तो जसा प्रत्येक चेंडू मागे त्याचा काय तो पेंडुलम इकडे तिकडे होत असतो लंबक, तसं राजकारण नसतं, ते दीर्घकालीन नसतं. दीर्घकालीन नसतं. आता मी बघतो त्या ह्याच्यावर त्या जंतर मंतरवर काही शिवीगाळ केलेले अपशब्द वापरलेल्या मुलं ही हात जोडून माफी मागतायत, बाबा आमचं वय कमी आहे, आमच्यावर FIR कशाला दाखल करता, किंवा आता FIR आमच्यावर दाखल झाले तर ते झुरळ पार्टीचे लोक आम्हाला विचारत सुद्धा नाहीत, या सुद्धा तक्रारी ऐकायला मिळतात. पण मुद्दा असा आहे की ती मुलं त्यात अडकली. ज्या मुली किंवा मुलं अगदी व्हिडिओ बनवून आपण वापरलेल्या अपशब्दासाठी माफी मागतायत, त्यांना त्या अवस्थेपर्यंत आणलं कोणी? लक्षात ठेवा मित्रांनो, आत्महत्याला प्रवृत्त करणं हा सुद्धा गुन्हा असतो. ती मुलं जेव्हा सांगतात की आमच्याकडून चूक झाली, आम्ही बहकाव्यामध्ये आलो होतो वगैरे वगैरे, तर त्यांना बहकावलं कोणी हे पण बघायला नको की बस ही आयुष्यातली शेवटचं आहे, हे आंदोलन यशस्वी झालं नाही तर तुमचं आयुष्य संपलं, अशी मनस्थिती बनवायला ज्या माध्यमांनी किंवा ज्या इन्फ्लुएन्सरनी मदत केली ते यातले सगळ्यात मोठे आरोपी आहेत. आपल्याला व्ह्यूज मिळावे, आपल्याला लाईक्स मिळाव्यात, यासाठी ज्यांनी हा सगळा उद्योग केला ते आरोपी नाहीत. त्याचं कारण असं आहे की राजकीय विश्लेषण इतकं थिल्लर पातळीवर गेलेलं आहे. कुठलीही घटना घडली की भाजप आणि भाजपचे विरोधक यांच्यातली भांडणं लावायची आणि त्याला डिबेट म्हणायचं. कधी कधी ते एकमेकावर चाल करून जातात, एकमेकावर हल्ले करतात अगदी स्टुडिओमध्ये. मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल, मला वाटते टाइम्स नाव काय कुठच्या तरी चॅनेलवर तो आशुतोष आणि आनंद रंगनाथन यांनी एकमेकाची कॉलर पकडण्यापर्यंत मजल गेली. आणखीन कुठची तरी एक मौलवी आणि एक महिला यांच्या पण हाणामारीपर्यंत कॅमेरा चालू असताना, लाईव्ह असताना मारामारीचे प्रसंग येतात आणि त्याला आपण पॉलिटिकल डिबेट म्हणणार. डिबेट म्हणजे काय असतं हे पण विसरून गेलोय. सार्वजनिकरित्या कुठची भाषा वापरायची, तो झुरळ पार्टीचा कोण म्हणतो शिव्या देणं हा गुन्हा कसलाय? म्हणजे शिस्तसंमत काय नाही. एखादा समाज जेव्हा उभा राहतो आणि तो समाज पुढे राष्ट्र वगैरे मानला जातो, त्याचं काहीतरी कारण असतं, त्याला काहीतरी उदात्त वाटत असतं, काहीतरी महान वाटत असतं, कशाचा तरी स्वाभिमान अभिमान वाटत असतो. त्या अभिमानाच्या भोवती एक समाज उभा राहतो, संघटित होतो, तो स्वतःला राष्ट्र मानायला लागतो आणि तो अभिमान स्वाभिमान त्याची जी प्रतीक असतात त्याच्यासाठी आपलं सर्वस्व जीवन अर्पण करणारा सुरक्षा सैनिक असतो. भारताच्या सीमेवर आपलं आयुष्य कुर्बान करणारे जे सैनिक आहेत,
ते कशासाठी उभे राहतात तिथे थंडी वाऱ्यामध्ये, -20, 25, 30 इतक्या भयंकर थंडीमध्ये, त्या कारगिल वगैरे ठिकाणी लडाखमध्ये जो पहारा देत सैनिक उभा आहे, तो तुम्ही आपल्या घरात सुरक्षित झोपावं, तुम्हाला जंतर मंतरवर संविधानाने दिलेला अधिकार वापरता यावा यासाठी तो सैनिक तिथे तडफडत उभा असतो. अशा प्रकारचं आंदोलन पाकिस्तानमध्ये झालं, चिरडून काढतात. बांगलादेशमध्ये झालं, चिरडून गोळ्या घालून मारून टाकतात. आणि आपल्याकडचे बेशरम ही पोरं त्या गणवेशातल्या सैनिकाची हेटाळणी करतात. अशांना तिथल्या तिथे गोळ्या घातल्या पाहिजेत. तुमचा जो काय भूमिका असेल ती असेल हो, पण तो सैनिक एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून तिथे उभा आहे जंतर मंतरवर. पोलीस असो, तो काय तो आरपीएफचा जवान असो, बीएसएफचा जवान असो, त्याची हेटाळणी करता. हे सगळं होतं कुठून? ज्या वेळेला बौद्धिक छछोरपणा सुरू होतो, बौद्धिक ठिल्लरपणा सुरू होतो, स्टुडिओमध्ये ज्या प्रकारचे आंदोलन, अपशब्द आणि हमरा तुमरी दाखवली जाते आणि केली जाते, ते बघितल्यावर त्या मुलांना तो शिष्टाचार वाटायला लागतो. ती मुलं सर्वस्वी दोषी नसतील, पण त्यांना या अवस्थेला कोणी आणलं, कधीतरी याचा विचार करा. अन्यथा हे सगळं तुमच्यावर उलटणार आहे. या सगळ्या मला अमुक अधिकार आहे, संविधानाने अधिकार दिलाय, अमुक तमुक बोलताना, ते संविधान म्हणजे एक व्यवस्था असते आणि त्या व्यवस्थेने दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करून तीच व्यवस्था मोडीत काढणार असाल तर मग अराजक सुरू होतं. जय भीम जय भीम बोलणारे जे कोणी आहेत ना, त्यांना माझी एक विनंती आहे, जरा जा त्या गुगलवर जा आणि ग्रामर ऑफ अनार्की ही शब्दावली कुठून आली शोधा. त्या शब्दावलीचा जनक कोण आहे बघा. त्याचंही नाव भीमराव होतं, ज्याला जग बाबासाहेब आंबेडकर किंवा भीमराव आंबेडकर म्हणून ओळखतं. तुम्ही जय भीम म्हणत जो काय उच्छाद मांडला होता जंतर मंतरवर किंवा प्रत्येक आंदोलनामध्ये, आणि अराजकासारखी परिस्थिती तुम्ही निर्माण केली होती, ती निर्माण होऊ नये यासाठी 1949 मध्ये घटना समितीमध्ये बाबासाहेबांनी, मला वाटतं जवळजवळ शेवटचं ते भाषण होतं घटना संमत होताना, त्याच्यात त्यांनी साफ केले की या आधुनिक लोकशाहीमध्ये आपल्याला न्याय मिळवण्याचे अनेक मार्ग आहेत, त्यामुळे आंदोलन, सत्याग्रह वगैरे वगैरे विषय हे संपले पाहिजे. ज्या माणसाने घटना देशाला सुपूर्द करताना सांगितलं की यापुढे या देशामध्ये आंदोलनाला जागा नाहीये, त्याचाच नाव घेऊन त्याच माणसाने आम्हाला अधिकार दिला म्हणून सांगता, किती धादांत खोटं बोलता तुम्ही बाबासाहेबांबद्दल. जरा खुट्ट वाजलं की बाबासाहेब, तो भप्पक माणूस अभिजित दिपके, तो विमानतळावर आला, बाबासाहेबांचा फोटो असलेलं पुस्तक दाखवत आला, आणि बाबासाहेबांचं पुस्तक दाखवणं म्हणजे देशद्रोह आहे का वगैरे वगैरे विचारतो, किंवा बाबासाहेबांचं पुस्तक कुठेतरी फेकलं म्हणून बोलतो. त्याला लाज वाटत नाही? बाबासाहेब कधी बघितले, ऐकले तरी आहेत तुम्ही? बाबासाहेब हा विचार आहे, बाबासाहेब हा सिद्धांत आहे. त्यांचाच आडोसा घेऊन त्यांच्याच पदरा आड लपून तुम्ही राजरोसपणे बाबासाहेबांची जी विटंबना करता, ती ज्या वेळेला या देशातल्या सामान्य माणसाला असह्य होईल तेव्हा तो सामान्य माणूस तुमचा बंदोबस्त करेल. आज आपण जे परत परत बंगालकडे बघतो, ममता दिदीला किंवा ममता दिदीच्या सहकार्यांना बंगालच्या रस्त्यावरून फिरणं मुश्किल झालंय, कारण त्यांनी हा अतिरेक केला होता. आणि त्या अतिरेकाचा परिपाक असा आहे की हे लोक तृणमूल दिसले तरीही लोक घुसतात, बाहेर पडतात, मारतात त्यांना. त्यांच्या विरुद्ध नारेबाजी सुरू होते. किंवा बाबासाहेबांनी अधिकार दिला असं म्हणत बाबासाहेबांच्या
वास्तविक सिद्धांताची इतकी अवहेलना आणि विटंबना करणारे आहेत, त्यांनी एक गोष्ट विसरू नये, या देशातली सामान्य जनता जागृत आहे आणि तिचा संयम संपला, तिची सहनशीलता संपली की मग तुम्हाला तेच पोलीस, तीच सुरक्षा व्यवस्था सुद्धा वाचवू शकत नाही. ज्यांची टिंगल करताय, ज्यांची अवहेलना करताय, ते पोलीस सुद्धा तुम्हाला वाचवू शकणार नाही. कारण ज्या वेळेला पोलीस आणि व्यवस्था कायदा सांभाळू शकत नाही असं दिसतं, तेव्हा तो सामान्य माणूस लोकशाही टिकवण्यासाठी कायदा आपल्या हाती घेतो. व्यवस्था टिकवण्याची जबाबदारी सामान्य नागरिकाने हाती घेतली. मग काय होतं ते जरा बंगालकडे बघा. सडलेली अंडी आणि टोमॅटो आणि रस्त्यात कपडे फाडून मारण्यापर्यंत वेळ जाते. आणि त्यालाच बाबासाहेबांनी ग्रामर ऑफ अनार्की अशी शब्दावली वापरलेली. आणि प्रामुख्याने बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये साफ साफ अशी परिस्थिती निर्माण करण्यामध्ये सोशलिस्ट आणि कम्युनिस्ट पुढे असतात. नेहा बोरा, जे कोणी डफली वाजवत होते ना जंतर मंतरवर, त्यांच्याकडे बोट दाखवून बाबासाहेबांनी सांगितले की असे लोक अनार्की निर्माण करतात आणि लोकशाहीचा घात करतात. हे बाबासाहेबांनी सांगितले. आणि म्हणून मला असं वाटतं की पत्रकार आणि मीडियामध्ये जे जे कोणी वेगवेगळ्या मार्गाने काम करतात त्यांनी पहिलं लक्षात घ्यावं की राजकारणाचं विश्लेषण, राजकीय घडामोडींचं विश्लेषण म्हणजे T20 या क्रिकेट सामन्याचं समालोचन नसतं. एक एक क्षण, एक एक बॉल, एक एक ओव्हर याच्यावरून निष्कर्ष काढायचे नसतात. सामना शेवटचा, क्रिकेटमध्ये म्हणतात ना, शेवटचा चेंडू टाकला जाईपर्यंत निकाल लागत नसतो. असं मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.